आपण या व्हिडिओत आठाणेताई यांचे भव्य प्रवचन बघणार आहोत। राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या बालपणाची माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, सबस्क्राइब करायला विसरू नका। महाराज की जय, महात्मा बसवेश्वर महाराज की जय, वसुंधरा रत्न राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय। आता मला खूप आग्रह केल्यामुळे मी बसत आहे। खरं मी खूप अडचणीमध्ये आणल्यावर सगळ्यांना आग्रह तुझ्या आग्रहामुळे मी बसले आहे। सगळीकडे अर्ज कसं लग्न असल्यानं, कुणाचा कार्यक्रम, कुणाचं काही हे ताईला तर 3 दिवस आलं त्याने गावाला चाललं, कसं यावं लागते म्हणतात तरी एवढ्या छान आल्यात म्हणून मी 4 शब्द सांगते। माझे आप्पा शिवलिंग शिवाचार्यांचं बालपण थोडक्यात सांगते मी काही जास्त सांगत नाही। शिवलिंग शिवाचार्याचं बालपण म्हणजे शिवलिंग शिवाचार्याचे आई वडील विश्वनाथ आप्पा, त्यांची आई पर्यागबाई। आता बायांना कसं होतं, मूल होणार, हा 1-2 वर्ष झाली मला मूल होणार आणि बाया बी जाताना तिला मूल नाही म्हणून तिला ढकलून देऊन पुढे जातात। का तर हिला मूल नाही म्हणून तिला काय करतात, हे करतात। मग त्यांच्या आईला, आप्पाच्या आईला नाराज वाटायचं। किती 4-5 वर्ष झालं होतं, पण मला मूल होईना, मला वांज म्हणते, मला बघून बाया सरकते, माझं वांज पण कधी फिटेल असं आप्पांच्या आईला वाटायचं। पण आप्पाची आई आणि आप्पाचा घराणा काय परमार्थिक होता। देव धर्म पूजा पाठ करणारं घर होतं ते। आणि आप्पांचे आई वडील लिंग पूजा केल्याशिवाय आणि गुरुचं दर्शन घेतल्याशिवाय, राजूर गावामध्ये गुरु होते, त्यांचं दर्शन घेतल्याशिवाय त्याने अन्न ग्रहण करत नव्हते, असा नेम होता। दररोज दर्शनाला जायचं। मग एके दिवशी पर्यागबाई आईचं तोंड सुकलेलं दिसलं कुणाला, गुरुला। गुरु म्हणजे कोण? देव तेच गुरु। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा। गुरुच देव आहे, गुरु सगळे गुरु अवतार। गुरु काय जन्म घेत नाही, त्यांचा अवतार होतो। माझे शिवलिंग शिवाचार्यांचा अवतार 3रा अवतार आहे। पहिला अवतार कार्तिक स्वामी, दुसरा अवतार मनमथ स्वामी आणि 3रा अवतार माझे शिवलिंग शिवाचार्य। हे मनुष्य नाही बरं, ते साक्षात परमेश्वराचा अंश आहे। आणि आपल्या भूतलावर काहीतरी अधर्म झाला ना, तेव्हा देव अवतार घेतात, त्याने जन्म घेत नाही। मग माझ्या आईचं तोंड सुकलेलं होतं, तेव्हा गुरु महाराजांनी विचारले, पर्यागबाई आज तुमचं तोंड सुकलेलं दिसतं का हो बाई, कशासाठी? तुमच्या घरात मला कोण त्रास करते का? तुमच्या पतीचा त्रास आहे का? मी 2-3 दिवस झाले बघा तुमचं तोंड सुकलेलं आहे। नाही आप्पा, मला कोणीच काही करत नाही, माझ्या घरात सर्व मला चांगले। पण म्हणल्यावर काय झालं? पण म्हणजे काय सांग? मी तुझे वडील आहोत, गुरु म्हणजे आई वडील होतात, सांग मला। तेव्हा रडत पर्यागबाई मातेने सांगितल्या, मला मूल नाही बा आप्पा, एवढंच मला नाराज आहे। 5 वर्ष झालं माझ्या लग्नाला, 6 वर्ष झालं पण मला मूल झालं नाही। असंच आप्पा सारखंच बोलत होते आप्पाचे गुरु। मी चरित्र वाचल्यावर काय एक अध्याय वाचलो, पण लवकर घेऊन ते बी तेवढं लक्षात नाही। त्याने काय म्हणले, ए बाई जा, तुला होतंय। आप्पा बी काय म्हणत होते, ए पुरी जा, तुला होतंय, असंच म्हणायचं आप्पा। बस या एक प्रवचन करा, या उठा कोण कर, असं सारखा आप्पाचा आग्रह होता। तुम्ही शिका, तुम्ही बोलायला शिका। काहीतरी विचारलं, ए इडी उठ, तुला होतंय, जा, असंच म्हणायचं आप्पा। तसंच म्हणले गुरुनं, तू इडी आहेस का बडा, पर्यागबाई तुला होतंय, जा म्हणल्या तिला एवढा आनंद झाला मातेला। आता घरला गेल्यावर दररोज त्यांचं दर्शन घ्यायचं आणि त्यांचं लिंग पूजा करायचं, ते विसरत नव्हत्या। असं 1 महिना झाला, 2 महिने झाला, 2 महिने झाल्यानंतर गर्भ राहिला कुणाला, पर्यागबाई मातेला गर्भ राहिला। माझे ते शिवलिंग शिवाचार्य, गर्भ म्हणजे माझे गुरु महाराज। गर्भ राहिल्यानंतर एवढा आनंद झाला, त्यांच्या चेहऱ्यावर हसमुख चेहरा झाला आणि एवढंच चेहरा लखलखीत झाला। गुरु महाराज दररोज पाहायचं आणि त्याने ओळखले माझ्या ताईला आनंद झालेला आहे आणि गर्भ राहिलेला आहे म्हणले। आणि 2 महिने झाल्यानंतर आता तुझा चेहरा हसमुख दिसतोय, काय झालं बेटा, काय नाही? तेव्हा म्हणले, काय नाही आप्पा, तुम्ही म्हणल्याला बोल, मला सत्य झालेला आहे आणि मी आनंदित झालेला आहे। तो आप्पाने विचारले, गुरु महाराजांनी विचारले, आणि तू आनंदित झालीस, पण एक शब्द आहे म्हणले। पण म्हणल्यानंतर, पण आल्यानंतर ना मध्ये
ते वेगळा शब्द आला. पण तर पुढला ऐका वाटतंय कुणाला. पण म्हणजे पण म्हणल्यानंतर त्या मातेला गर्भ राहण्याच्या अगोदर कोण पर्यागबाई मातेनं माझ्या गुरुला मुलगा झाला तर माझ्या गुरुला द्यायचं. महाराजांना म्हणले होते तुला मूल होते म्हणून, मुलगा झाला तर गुरुच्या आश्रमामध्ये सोडायचं आणि मुलगी झाली तर माझीच म्हणून असं तिनं पहिलंच हे केलेलं होतं. पण म्हणल्यावर मग महाराजाला म्हणले मला सांगा पणचा अर्थ काय सांगा. पण का बरं मला महाराज आता मी सांगत नाही, वेळ आल्यानंतर सांगतो. गुरु महाराजांना म्हणले आणि घरात परत गेले. पण विश्वनाथ आप्पांच्या डोक्यामध्ये ही गोष्ट राहिली. महाराजांनी पण का म्हणले असतील. पण पर्यागबाईला आनंद वाटला. मुलगा त्यांचा, मुलगी माझी. मला आप्पांना दिला त्यांचं त्यांना द्यायला का आहे. मला आनंदामध्ये राहत होत्या. एका दिवशी विश्वनाथ आप्पाने गुरुला विचारले आप्पा तुम्ही त्यावेळेस तुम्ही म्हणलं होतं वेळ, आता मला वेळ असो नसो मला हे पण शब्द येईना रात माझ्या डोक्यामध्ये हे होत आहे. पण सांगितलं ह्याचं काय आहे तुला सांगायचं बघा, तुला झोप येत नाही सांगतो. ह्याच्यात काही घाबरायचं गेले नाही. तुला मूल दिलं देवानं, पण ते पहिला मूल का होणार. मूल झालं तर माझ्या आश्रमात तू द्यायचं आणि मुलगी झाली तर तू ठेवून घ्यायचं. एवढं पण म्हणजे ह्या पण शब्दामध्ये हे शब्द होता. तेव्हा मग त्याने म्हणले आप्पा तुम्हीच मला दिला, तुमचं तुम्हाला द्यायला मला काय. मुलगा झाला तर तुमचा, मुलगा मुलगी झाली माझी. आप्पांचं झालं. काही दिवसानं मूल झालं. मूळ शिवलिंग शिवाचार्य झाले, अवतारले. आणि अवतार झाल्यानंतर शिवलिंग शिवाचार्य 1 वर्षाचे झाल्यानंतर राहिला. एवढा आनंद झाला. लेकराच्या मागे पळायची. लेकराच्या कशी कृष्ण गोकुळामध्ये करत होते तशी आई वडील त्यांना करत होते. 1 वर्ष झाल्यानंतर तिला आठवण आली माझ्या मुलाला आता 2 वर्ष झाल्यानंतर मला द्यायचं. 2 वर्षापासून त्या मुलाबरोबर खेळायची, हिंडायची. तिला काहीच दिसायचं नाही, फक्त मूल दिसायचं. 2 वर्ष माझ्यापाशी राहणार आहे आणि पुन्हा गुरुकडे जाणार आहे. गुरु महाराजांनी काय केले 2 वर्ष झाल्यानंतर दोघांना बोलून घेतले आणि आता माझं मूल मला द्या म्हणल्या आईच्या डोळ्यात पाणी आलं, अश्रू आलं. वडील रडू लागले. पण रडत असताना त्यांना काय दुःख वाटत होतं पण खुशी वाटत होती. आणि त्याने म्हणले आम्ही तुम्हाला देऊन टाकलो म्हणले. तेव्हा महाराजांना बोलून, जगद्गुरूंना बोलून, काशीच्या जगद्गुरूंना बोलून आप्पाला त्या मठामध्ये दिले. आणि आप्पाला मठामध्ये दिल्यानंतर आप्पांचे गुरु त्यानेच आई झाले आणि त्यानेच वडील झाले. त्या लेकराला काय पाहिजे ते त्याने लाड पुरवायला सुरू केले. आणि काशीचे गुरु आप्पांचं ते चरित्र पाहून, आप्पांची लिंग पूजा पाहून, आप्पांचं म्हणणं पाहून, आप्पांचे वचन पाहून त्यांना काय वाटलं हा मुलगा आपल्या काशीला न्यावा आणि जगद्गुरु करा. असंच जे कुणाला काशीच्या महाराजांना वाटायला लागलं. काशीचे महाराज विचारले गुरु महाराजांना मी या मुलाला मी घेऊन जातो आणि उर्दू शाळा शिकवतो. खूप हुशार चाणक्ष आहे आणि हे असा कसा नाही. हा कोण आहे. जगद्गुरु आहे, जगाचा बाप आहे, हे शिव आहे. मी घेऊन जातो. तेव्हा गुरुला पण देऊ वाटत नव्हतं. गुरुला वाटायचं मी एवढं लहानपणापासून मोठं केलो. आता 7व्या वर्षामध्ये गुरुंना 7व्या वर्षामध्ये गुरुनं म्हणले मला द्यायचं नाही, मला मी पाठवत नाही, काशीला नाही फुटत मी. हा मुलगा ह्याच राजूर गावामध्ये राहून, अहमदपूर गावामध्ये राहून ह्या जगाला उद्धार करेल. जगाला जागी जागी जाऊन प्रवचन सांगेल, जागी जागी जाऊन कीर्तन करेल आणि जगाला सगळा उद्धार करेल. हे अज्ञान जीव आहे. ह्या अज्ञान जीवाला सुज्ञान करण्यासाठी त्यांचा जन्म झालेला आहे. मी देणार नाही म्हणले. तेव्हा महाराजाच्या डोक्याचे आलं, गुरूंच्या डोक्यात ह्या माझ्या